नमस्कार मित्रो, श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। शंकरराव चव्हाण साहेबांनी जलसिंचनाच्या क्षेत्रामध्ये अतुलनीय असं कार्य करून ठेवलेलं आहे। त्यांच्या जीवनातून आपल्याला एक शिकता येते, काम ही माणसाची ओळख झाली पाहिजे। जलसिंचनाचा विषय जेव्हा येतो तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव येते। काही या देशामध्ये त्या व्यक्तीचं नाव उच्चारल्याबरोबर त्यांचं काम आणि काम उच्चारल्याबरोबर त्या व्यक्तीचं नाव येते। छत्रपती शिवाजीराजे म्हटल्याबरोबर स्वराज्य, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की संविधान, तसं डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब म्हटलं की जलसिंचन। म्हणजे त्यांच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की आपलं नाव उच्चारल्याबरोबर आपलं काम समोर आलं पाहिजे जनतेच्या, आणि ते काम उच्चारल्याबरोबर आपलं नाव समोर आलं पाहिजे। ही प्रेरणा त्यांचं जीवन चरित्र देते। ही गोष्ट शिकण्यासारखी आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी, अडथळे, समस्या, प्रश्न येतात। प्रश्न आहे तिथं उत्तर आहे, समस्या आहे तिथं समाधान आहे, अडचणीवर मात करता येते। ही भावना आणि भूमिका घेऊन माणूस जर जगायला लागला तर नक्की तुम्हाला मी सांगतो की त्यावर मात करता येते। शंकररावजी चव्हाण साहेबांच्या 10वीचं शिक्षण घेण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी इथं सोय नव्हती। तेव्हा साहेबांनी विचार केला की आपण जर थांबलो तर आपल्याला शिक्षण घेता येत नाही। खरं तर घरची परिस्थिती तशी बेताची होती। मग याही परिस्थितीवर मात करण्यासाठी कमाव आणि शिकाय हा तत्व त्यांनी स्वीकारलं आणि घराच्या जवळ शिक्षण राहावं, आजूबाजूला शिकायला मिळावं, ही सर्वसामान्य माणसाची एक धारणा असू शकते। परंतु शंकरराव चव्हाण साहेबांनी पैठण सोडून हैदराबाद या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं आणि हे शिक्षण घेत असताना त्यांनी आत्ताच मी सांगितलं कमाव आणि शिकाय तत्वाचा अंगीकार केला। त्यांचं शिक्षण चालूच असताना त्यांचं लग्न झालं। घर खर्च, शिक्षणाचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या। लॉचं शिक्षण, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या। पुढं त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला। अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन चाललेलं असताना मी सांगत होतो की कमाव आणि शिका तत्व कसं अंगीकारलं, तर त्यांनी 3 व्यक्तीच्या तीन मुलांच्या शिकवणी घ्यायचे। 45 रुपये त्यांना यायचे। त्या 45 रुपयामध्ये त्यांचा संसाराचा खर्च आणि इतर खर्च त्यांनी तो सांभाळला। बरं, सर्वसाधारणपणे आपल्याला असं वाटतं की आपल्याला छोट्या घरात राहायची वेळ आलेली असेल, एका रूममध्ये राहायची वेळ आलेली असेल तर ते म्हणजे संकट, ते म्हणजे वेदनेचा विषय वाटते। पण शंकरराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या पत्नी श्रद्धेय कुसुमताईजी चव्हाण एका रूममध्ये त्यांनी संसार केलेला आहे काही दिवस। मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की स्वतःच्या हातानं स्वयंपाक करणं, सगळे भांडे घासणं, पाणी भरणं, हे सगळे कामं त्या काळात कुसुमताई करायच्या। आणि शंकररावजी चव्हाण साहेब या कमाव आणि शिका तत्वाचा अंगीकार करून घर खर्चासाठी पैसे कमवायचे। हे सर्व अशा परिस्थिती असतानाही माणूस आपण फक्त पैसे कमवले पाहिजे ही भावना आणि भूमिका घेऊन जगतो। पण त्या काळामध्ये रजाकारांच्या जाचातून या मराठवाड्याची, हैदराबाद मुक्ती संग्रामाची मुक्तता करणं गरजेचं होतं। त्या काळामध्ये त्यांनी आपली वकिली न करता किंवा शिक्षण चालू असताना, लॉचं शिक्षण चालू असतानाही वंदे मातरम चळवळीमध्ये सहभाग घेतला। त्यात अडचणी आल्या, शिक्षण थोडा वेळ थांबावं लागलं त्यांना। तुम्हाला मी या निमित्तानं सांगेल की तेव्हा वकिली करून पैसे कमवून आपल्या संसाराला लावणं अतिशय गरजेचं होतं। त्या काळात देखील त्यांनी ते विचार न करता स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे समजून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतली। ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे। म्हणजे आपण बऱ्याचदा
शूद्र स्वार्थाच्या पाठीमागं लागून मोठी कामं हातातून सोडून देऊ शकतो, अशी परिस्थिती बऱ्याच जणांच्या संदर्भात घडते. पण शंकरराव चव्हाण साहेबांनी स्वातंत्र्य संग्रामात काम करणं हे महत्त्वाचं मानलं. तसंही त्यांनी वकिली करून काही पैसे कमवू शकले असते. इकडे काही आपल्याला मला काय करायचं आहे, मला कोणाचं काय देणं घेणं नाही, माझं मी बघतो, ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारी माणसं पण असतात समाजामध्ये. पण त्यांनी तसा विचार न करता आता त्यांची पत्नी सरदे कुसुमताई चव्हाण यांनी देखील त्यांच्या ह्या निर्णयाला स्वागत केलं आणि त्यांच्या सोबत राहिल्या. उमरखेड कॅम्प या ठिकाणी हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं केंद्र आणि रजाकाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणून लढाईचे सूत्र हलवले जात होते. त्या ठिकाणी ते सूत्र त्यांच्याकडे होते. त्या व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ती व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे सांभाळली आणि त्या ठिकाणी आपलं स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान दिले. पण हे सगळं दिलेलं असतानाही त्यांनी कधी मी स्वातंत्र्य सैनिक आहे याचा कुठे गाजावाजा केलेला नाही. ही एक गोष्टसुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आहे. मित्र, त्यांना जीवनामध्ये चढ उतार आले असं मी म्हणत होतो. अपयशाचा प्रसंग आले. विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पराभव जी माणसं पचवतात, अपयश जी माणसं पचवतात, अपमान जी माणसं पचवतात आणि आपण विधायक कार्य करत राहतात, तीच माणसं मोठी होतात. जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण, यामुळेच म्हणतात. मी या निमित्तानं सांगतो, त्यांचं एकंदरीत जर चरित्र पाहिलं तर ते कधी आता काही वर्षे खचून, काही उदास निराश होऊन काम सोडून दिले असं घडलं नाही. आता काहीच करायचं नाही, आपल्याला बसायचं, कोणाचं काही कोणी न देणं घेणं. त्यांना अनेकदा सत्तेपासून दूर राहावं लागलं तरी ते सेवेचे काम त्यांनी सोडलं नाही. हे एक महत्त्वाचं तत्व. आणि जीवनात त्यांना दीर्घायुष्यही लाभलं. पण ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा त्यांच्या मनस्थितीवर फारसा त्याने परिणाम होऊ दिला नाही. आपलं नित्य योग साधना असेल, व्यायाम असेल, या सगळ्या गोष्टी करून त्यांची जी दिनचर्या आहे ती दिनचर्या उत्तम पद्धतीनं सांभाळण्याचं काम त्यांनी केल्यामुळे त्यांना दीर्घायुष्यसुद्धा लाभण्यामध्ये हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आणि समाजाबद्दलची एक समाजहिताची तळमळ. आणि जेव्हा माणसाच्या हातून सामाजिक कार्य व्हायला लागतात, समाज त्यामुळे एक मानसिक समाधान माणसाला मिळत असते. तुम्ही केलेलं काम जेव्हा पाहता, तुम्ही केलेलं काम तुम्हालाच प्रेरणा देत असते. त्यांच्या हातून अनेक महत्त्वाचे विधायक कामं झाले. मराठवाडा नव्हे तर महाराष्ट्रातला अनेक भागामध्ये शेतकऱ्यांची तहान भागली, जमिनीची तहान भागली, पशुपक्ष्यांची तहान भागली, लाखो जीवांची तहान भागवणारा हा महात्मा आपल्या भूमीमध्ये होऊन गेला, याचा आपला अभिमान वाटला पाहिजे. तर मित्र, त्यांनी हे काम विधायक काम करत असताना माणसानं चांगलं काम करावं असं म्हणतात. चांगल्या कामातही मांजर आडवं यावं तसं माणसं येतच राहतात. तर चांगलं काम करत असतानाही जायकवाडी धरणाचा प्रकल्प निर्माण करून मराठवाड्याचं जे दुष्काळग्रस्त परिस्थिती होती दूर करण्याचा प्रयत्न ते करत होते. ते त्यावेळेस देखील स्वकीयाकडून स्वपक्षीयाकडून देखील त्रास झाला. तेव्हा त्यांनी थेट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली आणि तत्कालीन जे काही महत्त्वाची व्यक्ती होते त्यांना ती गोष्ट लक्षात आणून दिली. आणि त्यांचा ते अभ्यास पाहून पंडित जवाहरलाल नेहरू देखील आश्चर्यचकित झाले आणि जायकवाडीचा प्रकल्पाचा प्रश्न जो निर्माण केला होता त्यातूनही बाहेर आले. आणि मग त्यातून मराठवाड्याचा हा प्रकल्प मोठा त्यांची मानसकन्या म्हणून ओळखला जातो, मानलं जातं त्या प्रकल्पाला. तर तो प्रकल्प पूर्ण होता. हे प्रकल्प पूर्ण करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या विरोधामध्ये 105 अग्रलेख लिहिले. आपल्या विरोधात 1-2 शब्द बोललं की गडबड गोंधळ होत असतो. सर्वसामान्य माणसांना टीका सहन होत नाही. तर 105 अग्रलेख लिहिलेले असताना देखील शंकरराव चव्हाण साहेब तसूभरही त्या कामापासून न ढळता
मोर्चे विरोध हे सगळं पचवून ते काम तडीस नेलेले. जी माणसं मोठी होतात ते केवळ टार्गेट ठेवत नाहीत, तर ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं गरजेचं असते ते करत असतात. ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना माहीत असते ह्या अडचणी येणार आहेत, हे अडथळे येणार आहेत, हे सगळं त्यांना माहीत असते. त्यावर कशी मनाची तयारी कशी केली पाहिजे आणि त्यावर अभ्यासाची तयारी कशी केली पाहिजे हे देखील त्यांच्याकडे असतं. त्यांच्या संदर्भामध्ये माणसांना अभ्यासू असलं पाहिजे ही देखील त्यांच्याकडून घ्यायची प्रेरणा आहे. शंकरराव चव्हाण साहेबांना इंजिनियरचे इंजिनियर, अभियंत्याचे अभियंते असा गौरवाने उल्लेख केला जायचा. जेव्हा ते धरणाचं काम पाहायला यायचे तेव्हा त्या मोठमोठ्या इंजिनियरची झोप उडायची. साहेबांचा त्यामध्ये इतका सूक्ष्म अभ्यास होता. हे असं अनेक किस्से त्या संदर्भात आहेत. मी याने दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपल्याला सांगेल की शंकरराव चव्हाण साहेबांनी अतिशय शांत संयमी पद्धतीचं त्यांचं जीवन होतं. कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत असताना अभ्यासांती प्रकटावे ही त्यांची धारणा आणि त्यांची भूमिका राहत आलेली आहे. त्यांनी विधानसभेत असेल, विधान परिषदेमध्ये असेल, लोकसभेमध्ये असेल, राज्यसभे चारही सभागृहामध्ये नेतृत्व करण्याची त्यांना संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि तिथं त्यांची जी भाषणं आहेत ते अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं आहेत. काही आताचे काही आमदार आणि काही खासदार फक्त त्यांचा जन्म ते टाळ्या वाजवण्यासाठी टेबल बडवण्यासाठी झाला की काय असं वाटायला लागते आणि काही जण काही तोंडच उघडत नाही. शंकरराव चव्हाण साहेबांचं चरित्र वाचलं तर त्यांना एक अभ्यासाची प्रेरणा मिळेल आणि आपण केवळ टेबल बडवण्यासाठी टेबल वाजवण्यासाठी नाही तर समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी आहोत. आणि हे प्रश्न मांडत असताना विरोधकांचा तरी विरोध सहन करावाच लागते, पण स्वपक्षातले काही जण जळतात, हा जळक्या स्वभावाचाही सामना करावा लागते. ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, पण कार्यातूनच इतिहास निर्माण होतो. ही गोष्ट शंकरराव चव्हाण साहेबांकडून शिकण्यासारखी आहे. मित्रो, शंकरराव चव्हाण साहेबांचं एकंदरीत जीवन अतिशय सोजवळ शांत राहिलेलं आहे. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी ह्या काय करता येईल, कोणकोणत्या काय योजना आणता येईल सातत्यानं ध्यास घेऊन ते जगले. आणि हे एवढं सगळं जीवन जगत असताना तर आयुष्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे जीवन त्यांचं राहत आलेलं आहे. नगराध्यक्षपदापासून देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत या सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेलं व्यक्तिमत्व जाऊ शकते. ही प्रेरणा आपल्याला घेऊन आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत असाल, कामच माणसाला मोठं करते, आपलं पारदर्शक जीवन आपल्याला मोठं करते, ही गोष्ट आपण जीवनामध्ये बाळगली पाहिजे. आणि हे करत असताना टीका वगैरे होत असतात, तर टीका होत असताना त्यांनी आयुष्यात एकच तत्त्व बाळगलेलं आहे की आपण करत असलेलं काम जर योग्य असेल तर टीकेचा विचार करण्याची गरज नाही. एका महान विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की चुकीची टीका मला ऐकूच येत नाही. तर अशा पद्धतीचाच त्यांनी ही विचार करून चुकीच्या टीके ऐकत बसले असले तर ते तिथंच थांबले असते. कितीतरी प्रचंड टीका, प्रचंड विरोध, इतकं सगळं काम त्यांच्या उंचीचं काम कुणीच केलेलं नसताना, सगळे विरोधक एरवी बोलत असताना निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी काहीच केलं नाही. असे कोल्हेकुही करताना अनेक वृत्तपत्रामध्ये छापून यायचं, पण त्या सगळ्या गोष्टीकडे ते असे स्मित हसायचे आणि आपलं विधायक काम करायचे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही काहीच केलं नाही असे शब्द देखील तुमच्या कानावर येऊ शकतात. तेव्हा शंकरराव चव्हाण साहेबांचं चरित्र आठवा तुम्ही. एवढं हिमालय हिरवळीच्या क्षेत्रामध्ये, जलसिंचनाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असताना शंकरराव चव्हाणांनी काय केलं त्यांनी? असे अतिशय नपुसक कार्यनपुसक व्यक्ती, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी काहीच काम केलं नाही, असेही व्यक्ती प्रश्न विचारतात. म्हणून तुमच्या संदर्भामध्ये जर असं कोणी प्रश्न विचारले असेल, तुम्ही काहीच केलं नाही, तर तुम्ही जर काम केलेलं असेल, तुमच्या तुकाराम महाराजांचं एक तत्व लक्षात ठेवला, सत्य सत्यासी बन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. म्हणजे तुमचं हे बहुमत लोक काय म्हणतात त्यापेक्षा तुम्ही जर काम केलेलं असेल त्या कामावर निष्ठा ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. हे शंकरराव चव्हाण साहेबांचं जीवन चरित्र आपल्याला सांगते. त्यांच्या कार्याबद्दल तासनतास आपल्याला बोलता येईल. पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या कार्याला अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद.